जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींचा प्रचाराचा नारळ आता फुटलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुद्धा विविध गावांमध्ये जाऊन मंदिरांमध्ये नारळ फोडून दर्शन घेऊन या ठिकाणी कार्यकर्ते लोकांमध्ये जात आहेत, प्रचार प्रसाराला सुरुवात करत आहेत। आपल्यासोबत कराड साहेब आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। सर, काय सांगाल, आज आपण एकुरगा जिल्हा परिषद सर्कलसाठी आणि दोन्ही पंचायत समितीच्या गटासाठी आपण या ठिकाणी आज नारळ फोडलेला आहे प्रचाराचा, कसा एकंदरीत रिस्पॉन्स वाटतो आपल्याला? प्रतिसाद अतिशय छान आहे। आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस आणि महाराष्ट्रामध्ये असणारं युतीचं सरकार, या सर्व योजना जे सरकार राबवतं आहे त्या योजनांमुळे अतिशय चांगला प्रतिसाद सर्व स्तरातून आहे समाजामध्ये। आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मागच्या 3 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होत्या, पण काही तांत्रिक कारणामुळे झालं नाहीत। त्यामुळे लोकांमध्ये पण प्रचंड असा उत्साह आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये लातूर तालुका पंचायत समिती आणि लातूर जिल्हा परिषद या दोन्ही संस्था या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येतील, याच्याबद्दल कुठली शंका नाही आणि लोकांचा त्यासाठी प्रचंड प्रतिसाद आहे। ठीक आहे, तर आता आपण पाहतोय, आपण ज्या मांजरा पट्ट्यामध्ये सध्या फिरतोय, तर हा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला असं म्हणला जातो, परंतु यावेळेस काही बदल घडेल असं वाटतं का तुम्हाला? बालेकिल्ला कसं म्हणतात, आता मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इथल्या काँग्रेसच्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी पराभूत केलेला आहेच। आणि भविष्यात सुद्धा तुम्हाला निश्चितपणाने दिसेल की फक्त परंपरागत वडलोपार्जित शिदोरीवर कोणी राजकारण करत असेल किंवा दडपशाहीचं राजकारण करत असेल, हुकुमशाहीचं राजकारण करत असेल, तर त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा उत्तर जनता देईल। कारण जो जनतेला माहिती आहे की जो चांगलं काम करणारा माणूस आहे, जनतेसाठी काम करणारा माणूस आहे, त्यालाच लोक निवडून देतात। याच्या पुढे आता कोणाची दादागिरी हुकुमशाही चालणार नाही आहे, हे निश्चितपणे मागच्या काळामध्ये जनतेने दाखवून दिलं आणि पुढे दाखवेल। ठीक आहे, शेवटचा प्रश्न असा, या परिसरातील मतदार बंधूंना आपण काय सांगू इच्छिता, काय आवाहन करू इच्छिता? भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र राज्य सरकार, केंद्रातलं सरकार ज्या काही योजना ग्रामीण भागासाठी राबवतं आहे त्या जशाच्या तशा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी इथे लातूर तालुक्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सत्ता असणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती की आपला आमदार भाजपचा आहे, सरकार भाजपचं आहे राज्यात आणि देशामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला आपला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा सदस्यसुद्धा भारतीय जनता पार्टीचा आला पाहिजे। याच्यासाठी सर्वांनी या आमच्या जे उमेदवार आम्ही दिलेले आहेत या सर्वांना आपण भरघोस मताने विजयी करावा असं मी आवाहन करेन। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी लोकांमध्ये विविध विषय घेऊन जाताना आपल्याला दिसून येत आहे। हा पारंपरिक या ठिकाणी जसं आपण पाहतोय केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि इथं सुद्धा आमदार हे भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचेच लोक निवडून येतील आणि तोच विकासासाठी योग्य राहील असं सुद्धा इथं आपल्याला कराड साहेबांनी पाहिलेलं आहे, सांगितलेलं आहे। तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य वसाल यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर।